नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्त्व आहे। या महिन्यात येणारा प्रत्येक वार वेगवेगळ्या देवाला समर्पित आहे। तसं पाहिले तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकराची उपासना करतात, श्रावणी सोमवारचे व्रत करतात। त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते। अशा प्रकारे श्रावण महिन्यातील शुक्रवारी देखील एक विशेष व्रत केले जाते। ते व्रत म्हणजे जिवती पूजन। श्रावणी सोमवार, मंगळवार, बुध आणि बृहस्पती पूजनानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते। यालाच काही ठिकाणी जिवती पूजन असे देखील म्हणतात। थोडक्यात काय तर मंगळागौरानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जिवतीचे पूजन होते। जिवती पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे। आजही अनेक ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात जिवती पूजन केले जाते। मात्र शहरात ही पद्धत हळूहळू नामशेष होत असल्याचे पाहायला मिळत आहे। ही पूजा संतती रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। जर तुम्हाला देखील जिवंतिका पूजन म्हणजे नेमके काय हे माहीत नसेल तर त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते। ही पूजा प्रत्येक श्रावणी शुक्रवारी केली जाते। यंदा श्रावण महिना दिनांक 13 ऑगस्ट सुरू होत आहे, त्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजेच पूजन केले जाणार आहे। या दिवशी जिवतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं। याला जरा जिवंतिका पूजन असं म्हणतात। जरा जिवंतिका प्रतिमेचे पूजन संतती रक्षणासाठी केले जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते। या दिवशी आपल्या अपत्यांच्या दीर्घायुष्याची आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते। जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारे म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता। पुराणात असलेल्या सप्तमातृकांपैकी या 2 देवता आहेत जरा जिवंतिका। याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्कंद पुराणात मिळू शकते। त्यात असे म्हटले आहे की पूर्वी 5 वर्षाच्या आतच मुलांचे मृत्यू होत असत, त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली। म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात। जिवंतिका पूजनाची प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे। संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची गेली कित्येक वर्ष पूजन होत आले आहे। विशेष म्हणजे या प्रतिमेत आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही। या प्रतिमेत 4 वेगवेगळे स्वतंत्र प्रतिमा आहेत। जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा भगवान श्रीकृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच बुध आणि गुरु यांचा समावेश असतो। याच क्रमाने त्यांनाही पूजलं जातं। जिवंतिका पूजन कसे केले जाते? तुमच्या लहान बाळांसाठी जर तुम्ही इच्छा करू इच्छित असाल तर जिवती पूजन कसे करावे याबद्दलची माहिती जाणून घेऊया। दर श्रावणी शुक्रवारी जिवतीची प्रतिमा आणून कुलदेवीची आणि जिवती देवीची पूजा केली जाते। या दिवशी स्त्रिया निर्जळी उपास करतात। देवी जिवतेची पूजा करून तिच्याकडे बाळाच्या रक्षणासाठी पूजा केली जाते। तर जिवती पूजनासाठी इथं मी साहित्य घेतलेले आहे। एका ताटामध्ये फुले घेतलेली आहेत, लाह्या फुटाण्यांचा नैवेद्य घेतलेला आहे, अक्षता घेतलेल्या आहेत, विड्याची पानं घेतलेली आहेत, त्याच्यावर विडा ठेवण्यासाठी घेतलेला आहे, खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड याचा विडा घेतलेला आहे, दुर्वा आणि आघाड्याची माळ घ्यायची आहे। तसेच 21 मण्यांचे गेज वस्त्र म्हणजेच वस्त्रमाळ घ्यायचा आहे। त्यानंतर जिवतीची प्रतिमा घ्यायची आहे। त्यानंतर जिवतीची ओटी भरण्यासाठी साहित्य घ्यायचं आहे, ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, अक्षता आणि ओटीचं सामान घ्यायचं आहे। त्यानंतर 5 कणकीचे दिवे बनवून घ्यायचे आहेत। जिवतीची पूजा करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यासाठी थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे। दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। त्यानंतर जिवतीची प्रतिमेची पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे या प्रतिमेला। त्यानंतर प्रतिमेला आपल्याला दुर्वा आणि आघाड्याची बनवलेली माळ अर्पण करायची आहे। त्यानंतर 21 मण्यांचे गेज वस्त्र म्हणजेच वस्त्रमाळ या प्रतिमेला घालायची आहे।
त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे किंवा सुपारी घ्यायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना गंध, फूल, अक्षता अर्पण करायच्या आहेत. जिवतीची पूजा आपल्याला देवघराजवळच करायची आहे आणि जिवतीचा प्रतिमा ही आपल्याला देवघराजवळच लावायची आहे. त्यानंतर पानाचा विडा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर ओटीचं सामान ठेवायचं आहे. ओटी भरायची आहे. ओटीच्या सामानामध्ये ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, तांदूळ घ्यायचा आहे, खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, पानाचा विडा आणि फूल ठेवायचं आहे. तसेच हिरव्या बांगड्या, सात शृंगाराच्या वस्तू घेऊन ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे. कणकीचे 5 दिवे करायचे आहेत. कणकीच्या 5 दिव्यांनी आरती करायची आहे. या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघड्याची पाने असणं आवश्यक मानले जाते. याची माळ करून ती जिवतीला वाहिली जाते. पूर्णाचे दिवे करून 5, 7, 9 या विषम संख्येमध्ये हे दिवे असावेत. ते जिवती पुढे ठेवून साखर, चणे, फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे. महिलांनी सुवासिनी महिलांना बोलवून त्यांना हळदी कुंकू लावावे. अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा. जिवतीची पूजा करून झाल्यावर मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे. जर तुमची मुलं परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील तर त्यांच्या रक्षणासाठी चारी दिशेला औक्षण करून अक्षता चारी दिशेला टाकाव्यात, म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्यानंतर जिवती देवीची ओटी भरावी. पूजा झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. 25 जुलैला श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार. 4 देवतांची मिळून एक प्रतिमा आज विशेषतः ज्या बाळांच्या माता पुजतील आपल्या बाळांना निरोगी सदृढ आयुष्य लाभो यासाठी व्रत केलं जाईल. तर अशा प्रकारे श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जिवतीचे पूजन करावे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी. तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.